रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर सरांना 2-3 वेळा बोललो होतो की मुलांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. 10-12 टॉयलेट बाथरूम पण आहे. एकदा प्लॅन करा तुम्हाला शक्य असेल तर. आणि अलिबागसारखं सहानसारख्या ग्रामीण भागामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला काम पण करायला मिळेल आणि तुम्हाला तिथे थोडंसं एन्जॉय पण करता येईल. असं दोन्ही पद्धतीने असं हे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. आतापर्यंत 70,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही काय दिलं वोकेशनल ट्रेनिंग दिले. त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट गाव तिथे प्रशिक्षण योजना चालते. आता हे कोणतं गाव आहे? जासई गावामध्ये सुद्धा आपले काही कोर्सेस चालतात. त्याचे ट्रेनर मॅडम या ठिकाणी या स्थानिक आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कधी तुम्हाला काय लागलं याची स्वतः त्यांचं ब्युटी पार्लर सुद्धा आहे. टेलरिंग सुद्धा त्या शिकवतात. अनेक वर्षापासून म्हणजे ते आमच्या इथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत या गावामध्ये. त्याच्या प्रत्येक गावामध्ये आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते शिक्षणचे आणि ते व्यवसाय ट्रेनिंग करतात. तर हे झालं पार्श्वभूमी की जनशिक्षण संस्थांची पार्श्वभूमी. आणि म्हणून 1000पेक्षाही जास्त गावांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जनशिक्षण संस्थांची कॉन्टॅक्ट आणि या कॉन्टॅक्टचा उपयोग समाजसेवी भावनेतून व्हावा असं जनशिक्षणला वाटतं. म्हणून आपण रेफरन्स करतो गावाचं की त्या निमित्ताने जनशिक्षणचे विद्यार्थी त्यांचं चेकअप होईल. त्यानिमित्ताने त्यांचे आजार जे काय आहेत त्यांना कळतील आणि मग ते पुढेच्या ट्रीटमेंटसाठी काय होतील मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये जातात. आणि त्यानिमित्ताने तुम्हाला काय मिळेल सेवा करण्याची संधी मिळेल. कसली संधी मिळेल? सेवा. तुम्ही जे ट्रेड सिलेक्ट केले एज्युकेशनसाठी तुम्ही MBBS व्हाल MD व्हाल किंवा जे काय पुढे व्हाल तुमच्या क्षेत्रामध्ये तर ही कसली संधी मिळणार तुम्हाला? सेवेची संधी मिळणार आहे. कारण आरोग्य विभाग हा